माझ्या घरी न हे रोजचं सीन आहे. आता रिसेंटली मधुराच्या स्कूलमध्ये योगा डे सेलिब्रेट झालं आणि त्यामुळे मधुरा आता रोज योगा करायला लागली आहे. पण आमची वैदेही पण काही कमी नाही, ती दीदीला पूर्ण कॉपी करत असते. मधुरा सुरुवातीला खूप शांतपणे सगळं तिचं सहन करत होती, पण एकदा ती चिडली की मग काही मागे पुढे बघत नाही आणि मग हे असे कारनामे आमच्या घरी होत असतात. सुरुवातीला मधुरा, मग वैदेही आणि आज माझा नंबर होता सर्दीचा आणि त्याबरोबर ताप सुद्धा होता. झाडावर धूळ आणि खूप घाण होती म्हणून म्हटलं वैदेही झोपेस्तोवर हे सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि मधुरा इथे मला पूर्ण मदत करत होती. तेवढ्यात वैदेही उठली आणि हिला पण सवय व्हायला पाहिजे म्हटलं झाडांची, म्हणून तिला घेऊनच जे खराब पानं होते ते काढून घेतले. सर्दीमुळे ना अजिबातच काही करायची इच्छा होत नव्हती, पण आई झाल्यावर कोणाला काय बोलणार आहे, सगळं करावंच लागते. 2 मेथीच्या जुड्या होत्या, एक ठेवली ठेपले बनवायला आणि एकीचं म्हटलं आळण आता बनवून घेऊ आणि भाजी तोडता तोडता गळ्यात इतका त्रास होता म्हणून अद्रकचा चहा बनवला आणि खरंच त्यावेळेस असं वाटत होतं की कुणीतरी असायला पाहिजे. काही नाही जरी केलं ना, 10 मिनिटं मुलांना बघितलं तरी खूप आधार असतो. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.